आणि अगदी सक्रिय असलेल्या आमच्या मंगेश भाऊ व्यवहारे वकील साहेबांना आमच्याकडून सर्व वकील संघाकडून अभिष्ट चिंतन आणि उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो. लाडके आदरणीय मंगेश भाऊ व्यवहारे साहेब यांचा 63वा आजचा वाढदिवस आहे. त्यांना या वाढदिवसानिमित्त आमच्या चिखली वकील संघातर्फे मी अध्यक्ष या नात्यानं त्यांना भरभरून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं असंच व्यक्तिमत्व कायम राहावं, त्यांना चांगली शरीरयष्टी लाभो. आमचे मंगेश भाऊ व्यवहारे साहेब हे आदरणीय आहेत. आमच्या चिखली वकील संघामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये खूप चांगलं उत्तम असं स्थान पोहोचलेले आहेत. बालाजी अर्बन या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. मंगेश भाऊ व्यवहारे हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. ते संपूर्ण बारला एका ठिकाणी एक पितृतुल्य या नात्यानं सर्वांना घेऊन चालतात. मंगेश भाऊ यांचं आम्ही अजून एकदा संपूर्ण बारतर्फे मनापासून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मंगेश भाऊ व्यवहारे मंगेशभाऊच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भरभरून अशा आमच्या वकील संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं भरभरचे भरभरते जाऊ अशी शुभेच्छा देतो. तुरंत व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आमच्या सर्वांचे आदरणीय ॲडव्होकेट मंगेश भाऊ व्यवहारे यांचा 63वा वाढदिवस आपल्या वकील संघातर्फे अत्यंत उत्साहात आणि आनंदात या ठिकाणी साजरा होते. भाऊची कारकीर्द आपण बघितली तर शेतीसोबत सहकार, शैक्षणिक आणि विशेष म्हणजे राजकारणात सुद्धा आणि अल्पावधीतच त्यांची जी बालाजी सेवा समिती आहे, बालाजी अर्बन आहे, त्यांचा कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटवलेला आहे. आणि सहकारामधलं एक चांगलं नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची चिखली तसेच या जिल्ह्यामध्ये ख्याती आहे. मंगेश भाऊच्या हे पुढील आयुष्य त्यांचं समाजासाठी जावं, गोरगरीब वंचितांसाठी जावं आणि समाजाची प्रगती त्यांच्या हातनं घडावी या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी अभिष्ट चिंतन व्यक्त करतो आणि त्यांना भावी आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा वकील संघातर्फे देतो. सांगू इच्छितो की मी आतापर्यंत बालाजी अर्बन बँक एक संस्थापक अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे त्यांची बाळासाहेब देवरस ही शाळा आहे. या माध्यमातून ते महाराष्ट्र विद्यार्थी कसे घडवतील या शाळेच्या माध्यमातून घडतात. या मार्गदर्शनानिमित्तानं त्यांना ते करण्याचं चांगलं धोरण त्यांचं आहे. गरजू लोकांना, अडचणीत असलेल्या लोकांना सतत मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. अशा अनेक लोकांची त्यांनी अडचणीच्या वेळी बालाजी अर्बनच्या माध्यमातून सेवा केलेली आहे. तो म्हणजे आमच्या परिवाराचे मोठे बंधू आमचे आम्ही असं समजतो आणि त्यांचा आदर्श ठेवून मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये समोर आणलेल्या आहेत. प्रामुख्याने जर म्हणायचं त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढाकार घेतलेला तेच बघून मी सांगा एज्युकेशन मल्टीपर्पज सुरू केलेलं आहे. आणि त्यांची मला प्रत्येक जागी जेव्हा कुठं गरज भासली त्यांनी मला मदत केलेली आहे. आणि त्यांच्या आणि माझं जे संबंध आहे एक कौटुंबिक संबंध आहे. एक वकिली नात्यापेक्षा जे जवळकीचं आहे ते एक भावासारखं संबंध आहे. इथे कोणत्याही प्रकारचा जातीय भेदभाव नाही आहे. आणि माझे संबंध त्यांच्या वडिलांपासून आहे. म्हणजे हरिभाऊ व्यवहारे जे होते ते आमचे आजोबासारखे होते. हां, तर त्यांनी आमच्या आईला मुलगी मानलेली होती आणि ते संबंध आम्ही अद्यापही जोपासतो आणि तेच संबंध मंगेश भाऊ जोपासतात. आणि आमच्या परिवाराला सांगण्या परिवाराला त्यांना वाढीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. व्यवहारे सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर ते आम्हाला या ठिकाणी सिनियर ॲडव्होकेट आहे. कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन त्यांना मागितलं तर ते आधी आवर्जून घेतात. काही अडचण आली तर आम्हाला मदत करतात. आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मी त्यांना या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढचं आयुष्य त्यांना धनधान्य आरोग्य मिळो. त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांना वेगवेगळे पदं मिळालेले आहेत. ते आम्हाला नेहमीच त्याबद्दल खूप प्रेरणा देत असतात विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी. आणि त्यामुळे अजून ते वेगवेगळ्या मोठ्या पदावर जावं असं या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देते. आणि माँ तुळजाभवानी त्यांच्यावर असंच आशीर्वाद ठेवून अशी त्यांना क्षेत्रातून मिळतात. आणि आदरणीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, लाडके नेते
बालाजी अर्पण परिवाराचे सर्व आदरणीय ॲडव्होकेट मंगेश भाऊ व्यवहारे यांना प्रचंड शुभेच्छा मिळत आहेत. आपण सर्व क्षणचित्र आमचे कॅमेरामॅन सोमेशदादा खेडेकर या ठिकाणी आपण सर्व दाखवावे ते क्षणचित्र. सर्व वकील संघ, सर्व वकील लोक या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देतात भाऊंना. ही त्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे. या ठिकाणी वकील दिदी सुद्धा, सर्व दिदी या ठिकाणी उपस्थित आहेत. भरभरून आशीर्वाद या ठिकाणी मिळत आहेत. हीच आपल्या चांगल्या कामाची पावती आहे. आणि सर्वांनी सरांचं या ठिकाणी कौतुक केलं आणि त्यांना भावी आयुष्याचं खूप मोठं त्यांना आयुष्य लाभो, त्यांच्या समाजाची सेवा घडो, सर्वांची सेवा घडो आणि सर्वांचं चांगलं हो असं सर्वांनी आशीर्वाद, शुभेच्छा भरभरून दिलेल्या आहेत. सरांनी सुद्धा सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहे, आशीर्वाद दिलेले आहेत. सर्व क्षणचित्र बघतो आपण KK लाईव्ह मध्ये आपण आलेलो चिखलीच्या कोर्टामध्ये आणि आपण बार रूम मध्ये आहोत. हे सर्व क्षणचित्र या ठिकाणी बघतो आपण KK लाईव्ह मध्ये. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे जरा मुस्कुराओ यार.